हॅलो फ्रेंड्स, मी सी भूषण कोतकर एनलाइटन अकॅडमीमध्ये तुम्हा पुन्हा सर्व स्टुडंट्सचं आणि माझ्या मित्रांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आपण आता स्टँडर्ड 12 बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी याच्या अंडर चॅप्टर 2 अकाउंटिंग फॉर नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न याच्या संदर्भातले आपण आता लेक्चरची सिरीज ऑलरेडी चालू केलेली आहे. आतापर्यंत आपण 3 लेक्चर्स कंप्लीट केलेले आहे. त्याच्यामध्ये आपण थेअरी, प्रॅक्टिकल हे दोघं आपण पोर्शन ऑलरेडी कव्हर केलेले आहेत आणि आपण हळूहळू थोडा डिफिकल्ट समकडे आता आपण जात आहोत. बट बिफोर दॅट आय होप that and I really pray to the God that you all are at home, you all are safe. तुम्ही तुमच्या घरच्यांची आणि बाकीच्यांची सर्वांची काळजी घेत आहात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला जे मित्र मला आज नवीन जोडले जात आहे मी त्यांच्यासाठी परत एकदा सांगतो की माझा मोबाईल नंबर 9922951778 असा माझा मोबाईल नंबर आहे. तुमच्या ज्या पण काही क्युरी असतील मित्रांनो फर्स्ट 3 लेक्चर संदर्भात किंवा आजचं जे आपण लेक्चर कंप्लीट करणार आहोत त्याच्या संदर्भात तुम्ही माझ्या ह्या मोबाईल नंबरवरती कॉल, SMS, व्हॉट्सअप करू शकता किंवा यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या जे पण क्युरीज आहे पोस्ट करू शकता. विदिन नेक्स्ट 24 आवर्स तुमच्या सर्व क्युरीचे सोल्युशन तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल मित्रांनो. सो लेट स्टार्ट विथ आवर लेक्चर 4 आणि आपण वी आर starting with page number 83 with the illustration number 8. Okay guys, so let's start reading question number 8. I'm reading it for you. Dr. Abhinav Bharat started practice of medical practitioner on 1st April 2019. He gives you the receipts and payment account for the year ended 31st March 2020. तर याच्यामध्ये आपलं फायनान्शियल इयर काय झालं मित्रांनो 1st April 2019 to 31st March 2020 म्हणजे 1920. And the adjustment, prepare income and expenditure account and balance sheet for the year ended 31st March 2020. So याच्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की receipts and payments account is nothing but what? A kind of a trial balance मित्रांनो. ओके, सो तुमच्या सोप्या अंडरस्टँडिंग साठी ट्रायल बॅलन्स आहे. बाकी त्याच्या रिलेटेड जर काही तुमच्या क्युरी असेल तर तुम्ही फर्स्ट 3 लेक्चर्स मध्ये त्या गोष्टी तुम्ही समजून घेऊ शकता. तुमच्या ज्या पण याच्या कन्सेप्ट रिलेटेड काही गोष्टी असतील तर आपण फर्स्ट 3 लेक्चर्स मध्ये ऑलरेडी कव्हर केलेल्या आहेत. सो आय एम रीडिंग आउट अ क्वेश्चन फॉर यू. Receipts and payment account of Dr. Abhinav Bharat for the year ended 31st March 2020. Let's start with the receipts. त्यांनी कॅश इंट्रोड्यूस दिला आहे. ओपनिंग बॅलन्स 25,000, व्हिजिटिंग फीज 10,000, receipts from dispensary 30,000, sundry receipts 5,000. सो आपण ज्या पद्धतीने मागच्या सम मध्ये बघितलं सो वी हॅव व्हॉट वी हॅव टू मार्क कॅश इंट्रोड्यूस. काय मित्रांनो हे हा बॅलन्स शीट आयटम आहे. ओके, पण ओपनिंग बॅलन्स आहे सो आपला इन्कम अँड एक्सपेंडिचरशी काही रिलेशन आहे का? नो. पुढचं व्हिजिट फीज. आता डॉक्टर आहेत तर त्यांच्याकडे जे पेशंट्स येतात त्यांची जी व्हिजिट फीज आहे जे ते घेतात ते काय झालं आपल्यासाठी इन्कम. सो जे पण मित्रांकडे क्वेश्चन पेपर फॉर्मॅट मध्ये आहे त्यांनी त्याच्या पुढे आय लिहायचं आहे म्हणजे आपल्याला ते इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये इन्कम साइडला पोस्ट करायचं आहे. पुढे रिसीट्स फ्रॉम डिस्पेन्सरी ते पण आपले इन्कम आहे. त्याच्यानंतर सन्ड्री रिसीट्स कशाबद्दल आहे ते माहित नाही सो टेम्पररी वी आर कन्सिडर्ड एज अ इन्कम. वी आर स्टार्टिंग विथ द पेमेंट्स. फर्स्ट आहे फर्निचर आपला आहे बॅलन्स शीटचं ऍसेट. सो विल आपण तिथे पुढे लिहिणार ए म्हणजे ए फॉर ऍसेट. सो आपल्याला फर्निचरची पोस्टिंग आपल्याला बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला करायचे आहे. देन इक्विपमेंट्स अगेन ऍसेट्स. ड्रग्स, व्हॉट डू यू थिंक अबाउट ड्रग्स मित्रांनो? मेडिसिन्स आहे त्याच्यामुळे इट इज फॉर एक्सपेंडिचर. सॅलरीज एक्सपेंडिचर. रेंट एक्सपेंडिचर. कन्व्हेयन्स एक्सपेंडिचर. स्टेशनरी एक्सपेंडिचर. इलेक्ट्रिकल चार्जेस एक्सपेंडिचर. जर्नल्स एक्सपेंडिचर. ड्रॉइंग्स कशात येतील मित्रांनो? व्हॉट डू यू थिंक व्हॉट विल वेअर द ड्रॉइंग्स विल कम? It is nothing but a part of balance sheet capital. So it will be balance sheet liability side. Okay. आणि त्याच्या खाली दिलं त्यांनी आपल्याला बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणजे एक प्रकार काय मित्रांनो ते क्लोजिंग कॅश इन हँड 2,000 रुपीज सॉरी. सो इट विल कम अंडर ऍसेट. ओके मित्रांनो, पुढे आपण वाचणार आहोत ऍडजस्टमेंट. त्याच्यात त्यांनी दिलं आहे रिसीट्स इन एरियर्स आर व्हिजिट फीज 2,000 अँड डिस्पेन्सरी 500. म्हणजे आपण ह्याचे इन्कम आहे याला आपल्याला काय करायचं मित्रांनो स्टार मार्क करायचं. कुठे? व्हिजिटिंग फीज म्हणजे व्हिजिट फीज अँड डिस्पेन्सरीला स्टार मार्क आणि सेम ऍडजस्टमेंटला पण स्टार मार्क. म्हणजे लक्षात राहील तुमच्या मित्रांनो की जेव्हा आपण हे इन्कम चे जे पोस्टिंग करणार आहोत इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला त्याच्या खाली आपल्याला एक लाईन सोडायची आहे
ओके, का लाईन सोडायची, कारण की स्टार मार्क म्हणजे एक ऍडजस्टमेंट आहे. ओके, देन आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रेंट 500, सॅलरीज 1000, तिथे पण आपल्याला स्टार मार्क करायचा आहे. त्याच्या खाली स्टॉक ऑफ ड्रग्ज ऑफ वॉज रुपीज 1000, म्हणजे आपल्याला इथे 2 स्टार मार्क येतील. का 2 येतील, कारण की एक आपलं येईल इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला स्टॉकचे इफेक्ट, आणि दुसरा कुठे येईल बॅलन्स शीट ऍसेट साइडला. ओके, ए फॉर ऍसेट आणि ए फॉर इन्कम साइड. पुढे डेप्रिसिएट फर्निचर 8%, इक्विपमेंट 500 रुपीज. तर आपल्याला त्याने डेप्रिसिएशन दिलं फर्निचर आणि इक्विपमेंट. ओके मित्रांनो, सो लेट स्टार्ट विथ दिस. लेट स्टार्ट विथ द सम. आता हे स्टॉक ऑफ ड्रग्ज मध्ये जसं तुम्ही जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पर्टिक्युलर ट्रेडिंग अकाउंट मध्ये जे स्टॉकची ऍडजस्टमेंट बघायची, आता याच्यात थोडेसे चेंजेस आहेत. ते कसे ते आपण आता सम सॉल्व्ह करताना बघणार आहोत मित्रांनो. ओके, सो स्टॉक कडे तुम्हाला विशेष असं लक्ष द्यायचं आहे. मी पुसतो आहे, तुम्हाला काही वाटत असेल तर परत एकदा तुम्ही सम हे वाचू शकता. जसं मी तुम्हाला ऑलरेडी मागच्या 3 लेक्चर्स मध्ये एक्सप्लेन केलं आहे, कुठलाही सम आपल्याला 2 वेळेस वाचायचा आहे मित्रांनो. ओके, लेट स्टार्ट विथ द सम. पहिल्यांदा आपला आयटम आहे रिसिट्स मध्ये आपण बघूया व्हिजिटिंग फीज. आपण काय लिहिणार मित्र इथं बाय व्हिजिट फीज, पण याला ऍडजस्टमेंट आहे म्हणून मी ते काय केणार इनर कॉलम मध्ये लिहिणार किती 10,000. त्याच्यानंतर बाय रिसिट्स फ्रॉम डिस्पेन्सरी, याच्यामध्ये सुद्धा त्यांनी आपल्याला ऍडजस्टमेंट दिली आहे म्हणून मी ते इनर कॉलमला लिहितो 30,000. बाय सन्ड्री रिसीट्स किती मित्रांनो त्या 5,000 रुपीज. सो मी ते एक्सटर्नल कॉलम लिहितो का, कारण की याच्यासाठी काहीच ऍडजस्टमेंट आपल्याला करायची नाही आहे. त्याच्यानंतर पेमेंट्स मध्ये सर्वात पहिल्यांदा काय मित्रांनो फर्निचर. सो मी बॅलन्स शीटच्या ऍसेट लावून लिहिणार काय इथे फर्निचर. लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला जसं लाईन वाईज आयटम दिले आहे तसेच आपल्याला त्याची पोस्टिंग करायची आहे. कधीच चूक करू नका की पहिल्यांदा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचं पूर्ण आयटम्स लिहून घेईल, मग बॅलन्स शीटचे आयटम लिहिल. याच्यामध्ये आपल्याकडून घाई गडबडीमध्ये किंवा कधी कधी एक्झामच्या प्रेशरमध्ये आपल्याकडून एखादी गोष्ट ही लिहायची सुटून जाऊ शकते. म्हणून आपल्याला जसं त्यांनी सम मध्ये आयटम्स दिले आहे तसे लाईन वाईज आपल्याला पहिल्यांदा पोस्टिंग करायची आहे. दुसऱ्यांदा आहे मित्रांनो इक्विपमेंट्स. आता पण मी फर्निचरला इनर कॉलमला का लिहिलं, कारण की तिथे ऍडजस्टमेंट होती डेप्रिसिएशनची. इक्विपमेंट 10,000 इनर कॉलम. देन बाय ड्रग्स. लक्षात घ्या मित्रांनो, आता ड्रग्ज हे आपल्यासाठी एक्सपेन्सेस आहे. ऍज अ डॉक्टरला जे पण पेशंटला जे मेडिसिन द्यावे लागतात ते त्यांच्यासाठी एक्सपेन्सेस आहे, म्हणून आपण तिथे ड्रग्ज हे कुठे लिहित आहे इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या एक्सपेंडिचर साइडला म्हणजे डेबिट साइडला 7,000 रुपीज टू इनर कॉलम. इनर कॉलमला का लिहित आहे मित्रांनो, कारण की तिथे त्यांनी स्टॉक ऑफ ड्रग्ज सांगितलेलं आहे. तर ते कशा पद्धतीने त्याची ऍडजस्टमेंट होईल हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो नंतर. त्याच्यानंतर आहे मित्रांनो टू सॅलरीज किती मित्रांनो 12,000. ते पण मी इनर कॉलमला लिहितो कारण की त्याला त्यांनी ऍडजस्टमेंट सांगितलेली आहे. त्याच्यानंतर रेंट किती आहे मित्रांनो 6,000 रुपये. ते पण मी इनर कॉलमला लिहित आहे कारण त्याची पण ऍडजस्टमेंट त्यांनी सांगितलेली आहे. त्याच्यानंतर टू कन्व्हेन्स किती मित्रांनो कन्व्हेन्स 4,000 रुपीज. सो याची ऍडजस्टमेंट नाही म्हणून आपण ते काय केलं आउटर कॉलमला लिहिलं आहे. यात त्यांनी 40% डोमेस्टिक पुढचं टू स्टेशनरी 500 रुपीज. टू इलेक्ट्रिकल चार्जेस 5,000 rupees. To journals
500 rupees to drawings. किती सांगितले त्यांनी 15,000. सो मी काय करतो ड्रॉइंग ऍज युजुअल लेस करतो काय कॅपिटल मधून. सो ह्या केस मध्ये कॅपिटल फंड आहे तर आपला ड्रॉइंग किती लेस होणार 15,000. ओके मित्रांनो. त्यानंतर बाय बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणजे माझा आहे कॅश इन हँड. किती मित्रांनो 2,000 rupees. ओके आय होप मी इथपर्यंत क्लिअर आहे. लेट्स स्टार्ट विथ द ऍडिशनल इन्फॉर्मेशन. रिसिट्स इन एरियर्स आर व्हिजिट फीस 2,000 रुपये आणि डिस्पेन्सरी फीस 500 रुपीज. तर मी काय करणार मित्रांनो इथे ऍड करणार काय आउटस्टँडिंग व्हिजिट फीस. किती मित्रांनो ती 2,000. सो आउटर कॉलम 12,000 आणि त्याच्या खालोखाल काय मित्रांनो डिस्पेन्सरी ऍड आउटस्टँडिंग डिस्पेन्सरी फीज. किती मित्रांनो ती 500 रुपीज. तर माझं आउटर कॉलम आलं 30,500. लगेच ऍडजस्टमेंटचं मी काय करणार मित्रांनो सेकंड इफेक्ट देणार. तो कुठे जाणार आपलं इन्कम आउटस्टँडिंग आहे. सो इट विल गोज डाऊन टू बॅलन्स शीट ऍसेट साइड. तर मी काय लिहिणार इथे आउटस्टँडिंग काय व्हिजिट फीज डिस्पेन्सरी फीज. व्हिजिट फीज किती 2,000 डिस्पेन्सरी फीज 500. आउटर कॉलम 2,500. पुढे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रेंट 500 अँड सॅलरीज 1,000. सो आपण बघा तिथे ऑलरेडी ऍडजस्टमेंट होती म्हणून एक करून सोडली. तिथे मी इथे काय करणार ऍड आउटस्टँडिंग सॅलरीज. किती मित्रांनो त्या 1,000 rupees. So it goes to outer column 13,000 आणि add outstanding rent किती मित्रांनो ते 500 rupees. So मी outer column लिहिणार 6,500 rupees. आता त्याच्या सोबत मी लगेच काय करणार मित्रांनो माझे जे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे माझा कशाचा पार्ट आहे लायबिलिटीजचा. सो जस्ट गिव्ह मी फ्रेंड्स. सो आय वॉज चेंजिंग द पेज. सो आपले आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस सॅलरीज आणि रेंट आहे. तो एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग कशात असतं आपलं बॅलन्स शीट लायबिलिटी. तर आपण इथं काय करणार दुसरा इफेक्ट आउटस्टँडिंग salaries 1,000 inner column, rent 500 inner column. So it goes to 1,500 outer column. So 1,000 this 500 this goes to 1,500 outer column. पुढे मित्रांनो स्टॉक ऑफ ड्रग्ज ऑफ 1,000 रुपीज. आता लक्षात घ्या आतापर्यंत जे आपण स्टॉक बघत होतो ते काय होतं मित्रांनो बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला आणि इन्कम किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या किंवा ट्रेडिंगच्या आपण क्रेडिट साइडला लिहायचो. बरोबर आहे मित्रांनो. म्हणजे ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉसच्या आपण क्रेडिट साइडला स्टॉक लिहायचो. पण ह्या केस मध्ये काय आहे मित्रांनो आता हा जो स्टॉक ऑफ ड्रग्ज आहे तो किती सांगितलं त्यांनी मित्रांनो 1,000 रुपीज. बरोबर. तर तुम्ही काय कराल ऍज युजुअल जे मागे शिकले होते की याच्यामध्ये आपण स्टॉक लिहिणार क्रेडिट साइडला. बट ह्या केस मध्ये तसं नसून मित्रांनो आता हा स्टॉक कशाचा आहे ड्रग्जचा आहे. तर आता आपण हे कुठला अकाउंट बघितलं हे रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट. तर ट्रायल बॅलन्स आणि रिसिट्स अँड अकाउंट मध्ये काय फरक होता मित्रांनो बरोबर. रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट मध्ये काय फरक होता आपल्याला की ट्रायल बॅलन्स हा फक्त जे बॅलन्सेस क्लोज झाले त्याचे जे आउटस्टँडिंग बॅलन्सेस आपण ट्रायल बॅलन्सला पोस्ट करायचो. पण रिसिट्स अँड पेमेंट्स अकाउंट हे रिअल अकाउंट आहे आणि त्याच्यात आपण सगळे कॅश बेसिस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो.
बरोबर आहे. जर आपण सरळ कॅश बेसिस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो, त्यांनी ड्रगचे जे 7000 एक्सपेन्सेस आपल्याला सांगितले त्याच्यामधले 1000 रुपयाचा स्टॉक राहील. बरोबर आहे. जर मी तो इन्कम साईडला घेतला क्लोजिंग स्टॉक म्हणून, बरोबर आहे मित्रांनो, जर मी तो इन्कम साईडला क्लोजिंग स्टॉक म्हणून जर घेतला तर तो माझा रिसिप्ट्स अँड पेमेंट्स अकाउंट म्हणजे जे 7000 रुपये आहेत त्याचा मला इफेक्ट देऊ शकतोय का मी? नाही, कारण की 7000 मध्ये तो 1000 रुपयाचा स्टॉक आहे तो ऑलरेडी परचेस केलेला आहे. तो माझा ऍक्च्युअली इफेक्ट मी काय देईल मित्रांनो, इन्स्टेड ऑफ रायटिंग क्लोजिंग स्टॉक ऑन इन्कम साइड, म्हणजे क्लोजिंग स्टॉक ऑन इन्कम साइडला लिहिण्याच्या ऐवजी मी तो ह्या केस मध्ये एक्सपेंडिचर मधून जे ड्रॉइंग्स लिहिले आहे 7000 त्याच्यातून मायनस करेल. काय मायनस करेल? स्टॉक ऑफ ड्रग्स. किती मित्रांनो? तो 1000 रुपीज. सो आय एम रायटिंग हिअर इट टू 6000 रुपीज. आणि आता माझा क्लोजिंग स्टॉक आहे, सो मी इथे लिहिणार बॅलन्स शीटला ऍसेट साइडला स्टॉक ऑफ ड्रग्स 1000 रुपीज. आलं लक्षात मित्रांनो? स्टॉक ऑफ ड्रग्स आम्ही 1000 रुपीज असं लिहिलं आहे. परत एकदा एक्सप्लेन करतो मित्रांनो की काय ऍडजस्टमेंट केली आहे. इन जनरल आपण जो स्टॉक येतो ट्रेडिंगच्या क्रेडिट साइडला लिहितो, पण ह्या केस मध्ये आपण ते ट्रायल बॅलन्स वरून घेत असतो ती गोष्ट. पण ह्या केस मध्ये आपण नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न ह्याचे चॅप्टर आपण शिकतो आहे. त्याच्यामुळे आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट कशावरून बनवतो? तो रिसिट्स अँड पेमेंट्स अकाउंट वरून आपण बनवतो. तो रिसिट्स अँड पेमेंट्स अकाउंट काय आहे जे आपण फर्स्ट लेक्चर मध्ये शिकलो आहे. इट इज नथिंग बट अ डबल कॉलमनर कॅश बुक, म्हणजे त्याच्यात आपण सर्व कॅश बेसिस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो. जर रिसिट्स अँड पेमेंट्स अकाउंट मध्ये 7000 ड्रग्स साठी जर पेमेंट त्यांनी केलेलं आहे, याचा अर्थ काय होतो मित्रांनो की 7000 कॅश मध्ये किंवा बँके थ्रू पेमेंट देऊन 7000 चे ड्रग्स विकत घेतले गेले, पण त्याच्यात त्यांनी ऍडजस्टमेंटला काय सांगितलं 1000 रुपयाचे ड्रग्स हे अजून वापरायचे बाकी आहे. तर मी काय करणार की माझं एक्सपेंडिचर ऍक्च्युअली किती झालं? मग 6000 रुपये झाला. 7000 मी कॅश पेमेंट केलं, पण 1000चं उरलं, तर माझा ऍक्च्युअली खर्च किती झाला फक्त या वर्षासाठी? 6000 रुपये. तर माझं इथे मी एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये 6000 रुपये दाखवण्यासाठी मला काय करावं लागेल? 7000च्या ड्रग्स मधून 1000चा जो माझा स्टॉक पेंडिंग आहे तो मी मायनस करेल. तर माझे किती उरले? 6000 एक्सपेंडिचर आणि अगेन 1000 स्टॉक ऑफ ड्रग्स बॅलन्स शीट ऍसेट साइड. आय होप दिस इज क्लिअर. अजून सुद्धा गोष्ट कळली नसेल, ज्या मित्रांना कळली असेल त्यांनी मला पर्सनली SMS किंवा YouTube वरती पोस्ट करा मित्रांनो. ओके. पुढचं डेप्रिसिएट फर्निचर ॲट 8% पर एनम अँड इक्विपमेंट्स 500 रुपीज. आता इक्विपमेंट्स 500 रुपीज म्हणजे काय सांगितलं मित्रांनो त्यांनी की इक्विपमेंट्सचं डेप्रिसिएशन हे फक्त 500 रुपीज आहे. त्यांनी पर्सेंटेज न देता डायरेक्ट आपल्याला फिगर दिलेली आहे. बरोबर आहे मित्रांनो? सो मी इथे किती लिहिणार? ते 9500. आणि 8% डेप्रिसिएशन त्यांनी दिला आहे मित्रांनो. लेस 8% डेप्रिसिएशन. बरोबर मित्रांनो? किती आलं? 8000 च्या 8%. मी तुम्हाला काय सांगितलं होतं आपल्याला काय बनवायचं असते दरवेळेस? वर्किंग नोट. पण आता इथे माझ्याकडे जागा नाहीये, त्याच्यामुळे मी इथे 8000 इंटू 8 डिवायडेड बाय 100 इंटू 12/12 च्या मी ते लिहितच नाही ती गोष्ट. बरोबर? सो 8000 इंटू 8 डिवायडेड बाय 100 म्हणजे किती आलं मित्रांनो? सांगा. 640 रुपीज. बरोबर? मी तुम्हाला बेसिक मॅथमॅटिक्स एक्सप्लेन करतो. 20201. सो 80 इंटू 8 इज इक्वल टू 640. तो आता आपली फिगर किती आली? 7360. ओके फ्रेंड्स. आता मी लगेच आता दुसरा इफेक्ट कसा देणार? 2 डेप्रिसिएशन. फर्निचर किती मित्रांनो? 640. बरोबर? आणि इक्विपमेंट्स आहे 500 रुपीज. सो 1140 विल बी अवर डेप्रिसिएशन एक्सपेन्स. त्याच्यानंतर काय दिले त्यांनी मित्रांनो? ऑल ऍडजस्टमेंट्स हॅव बीन कंप्लीटेड. इम्पॉर्टंटली जर तुम्ही बघितलं असेल, तुमच्या गोष्ट लक्षात आली असेल की सर इथे सम आणि कॅनव्हासला पण 40% कॅपिटलाइज केलेला आहे. बरोबर? 40% डोमेस्टिक म्हणून त्यांनी ती गोष्ट तिथे धरलेली आहे. तर त्या केस मध्ये आपल्याला काय केलं पाहिजे सर?
आतापर्यंत जे मी मित्रांनो तुम्हाला शिकवलेलं आहे त्याच्यामध्ये मी कुठे तुम्हाला सांगितलं का कन्व्हेन्स मध्ये कुठे काय ऍडजस्टमेंट करायची, किंवा त्यांनी जोपर्यंत एखादी गोष्ट आपल्याला दिलेली नाही आहे त्याच्याबद्दल आपल्याला काही करायचं आहे का, त्यांनी तसं काही म्हटलेलं आहे का आपल्याला? नक्की. जर आपल्याला त्यांनी काही म्हटलं नाही तर आपण ती ऍडजस्टमेंट त्यांच्याकडून चुकून प्रिंटिंग मिस्टेक आहे असं आपण ते समजणार आहोत आणि ती गोष्ट आपण इथे मित्रांनो इग्नोर करणार आहोत. आले लक्षात? आपल्याला काय करायचं तिथे इग्नोर करायचं आहे. कारण की जर तुम्ही बॅलन्स शीट पण पूर्ण बघितलं मित्रांनो तर जे त्यांचे 1600 त्यांनी जे लेस केले होते त्याचा कुठेच दुसरीकडे इम्पॅक्ट दिलेला नाही आहे. त्यांनी काय केलंय, बॅलन्स शीटच्या कॅपिटल फंड मधून लेस ऍडिशनल ड्रॉइंग 1600 रुपये लिहिलेलं आहे. तर मी कधी लिहू शकतो मित्रांनो? काय वाटतं तुम्हाला? ऍडजस्टमेंटने जी तुम्हाला अजम्पशन करून चालणार आहे का मी? असं आपण थेरी चॅप्टर मध्ये कुठे शिकलो का? त्याचे मित्रांनो दोन अर्थ होतात की एक तर त्यांनी ऍडजस्टमेंट जी केली आहे ती त्यांच्याकडे सम मध्ये छापायची राहून गेलेली आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे, किंवा आपण ती ऍडजस्टमेंट पकडायचीच नाही. तर आपण ह्या केस मध्ये काही दिलेली म्हणून ती ऍडजस्टमेंट आपण पकडत नाही आहोत. काय आहोत? पण ती पकडत नाही आहोत मित्रांनो. ओके, सो लेट स्टार्ट कॅल्क्युलेटिंग द सम, त्याच्या टोटल. पण त्याच्यामध्ये आपल्याकडे काही राहते का मित्रांनो? जर चेकआउट करा, एक हिडन ऍडजस्टमेंट राहते मित्रांनो आपली. कुठली? बघा, त्यांनी काय सांगितलं ओपनिंगला, टू कॅश इंट्रोड्यूस 25,000. इट मीन्स व्हॉट? कॅपिटल फंडच्या अंडर काय वाटतं तुम्हाला? काय शब्द लिहिला पाहिजे मी इथे? टेल मी. त्यांनी कॅश इंट्रोड्यूस सांगितलं आहे बरोबर. तर मी इनर कॉलमला किती लिहिणार? 25,000. तर लक्षात घ्या मित्रांनो, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला समजून घ्यायच्या आहे. मी ओपनिंगला काय तुम्हाला सांगितलं नाही कारण की तुमच्या ते लक्षात आलं पाहिजे होतं. ओके, सो जिथं पण इंट्रोड्यूस हा शब्द वापरला, इंट्रोड्यूस म्हणजे काय मित्रांनो, नवीन पद्धतीने त्यांनी चालू केलंय. आणि समजा सुरुवातीलाच सांगितले की डॉक्टर अभिनव भारत यांनी ह्या वर्षी प्रॅक्टिस चालू केलेली आहे. सो म्हणजे त्यांनी ह्या वर्षीचं हे कॅपिटल इंट्रोडक्शन आहे. सो आपण ते काय केलं, कॅपिटल फंडला 25,000 रुपये लिहिले. ओके, सो आता आपण काय करणार आहोत मित्रांनो, आपण टोटल कॅल्क्युलेट करणार आहोत. ओके, सो वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द टोटल. पहिल्यांदा आपण कुठली टोटल घेणार? इन्कम साइडची. तर आता बघा, मी परत एक्सप्लेन करतो मित्रांनो तुम्हाला. की आपण मित्रांनो तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की प्रत्येक गोष्टी लेफ्ट साइडने अलाइनमेंट मध्ये आहे. एका खालोखाल माझ्या एक एक ह्या फिगर आहेत. मग ते इनर कॉलम असो आउटर कॉलम असो कुठल्याही केस मध्ये तुम्ही बघा मित्रांनो. ते असं का, मी तुम्हाला मागच्या 3 लेक्चर सुद्धा एक्सप्लेन केलं आहे. आता पण परत तीच गोष्ट रिपीटेटिव्हली सांगत आहे की एका खालोखाल तुम्हाला एक फिगर लिहित राहायची आहे. का लिहित राहायची आहे? कारण की तुम्हाला ते टोटलिंग करायला सोपं पडणार आहे. आणि जर तुमचं टोटलिंग सोपं झालं तर तुमचं सम कमी स्पॅन मध्ये विदाउट एरर किंवा खूप कमीत कमी एरर मध्ये तुमचा सम सॉल्व्ह होऊ शकतो. आणि जर तुमच्याकडून एखादी गोष्ट चुकली असेल तर तुम्हाला लगेच तिथल्या तिथे रेक्टिफाय करता येते. सो स्टार्टिंग विथ द टोटल ऑफ इन्कम साइड 0 0 0. मी रफ मध्ये घेत आहे 0 0 0 0 5 0. सो 5 2 5 7 1 and 3 it's 47,500. आपण इन्कमची टोटल आता इन्कमची घेतली 47,500. तर आपण एक्सपेन्सची घेणार आहोत 0 0 0 0 0 0 0 0. रफ आहे मित्रांनो ही पण टोटल माझी 0 0 0 0 0 0 0 4. ओके, देन अगेन 0 0 5 0 5 5 is 10 0 15 1 16 1 6 plus 1 7 7 plus 3 10 10 plus 6 16 plus 4 20 plus 5 25 plus 1 26 2. So 2 plus 1 3. So total is 36 6 40. तर कुठली साइड मोठी आहे? इन्कम साइड. तर आपण काय करणार? इन्कम साइड मायनस एक्सपेन्स साइड आपण आपला प्रॉफिट काढणार. It comes as 10,108.60. आता इथे तुमचा आणि त्यांचा सम मॅच होणार नाही आहे. का होणार नाही? कारण की त्यांनी कन्व्हेन्स मध्ये 40%
कॅपिटलाइज पकडले ड्रॉइंग म्हणून. ओके, सो आपण इथं काय करणार, ती ऍडजस्टमेंट न धरता इथं आपण लिहिणार टू सरप्लस excess of income over expenditure. किती मित्रांनो ते 10,860. So the total comes as 47,500. 47,500. लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला हे पेन्सिलने मार्क करायचं आहे, त्याच्यामुळे म्हणजे तुम्हाला ते लगेच तिथल्या तिथे इरेजरने खोडून पण टाकायचं आहे. ओके, 10,860 आपण काय करणार आता इथे कॅपिटल फंड ऍड करणार. काय म्हणून ऍड करणार, टू सरप्लस किती मित्रांनो 10,860. सो टोटल कम्स ॲज 0,6,853. 3,560 minus 15,000 it comes as 2,860. आपण आता टोटल घेऊया बॅलन्स शीटची पण. 0 6 3 2 2 2 2 3 6 0. पण ऍसेट साइडची टोटल घेऊया 0 0 राइट. 6 6 5 3 8 5 13 3 360 1 16 17 to 19 20 22 रिमेनिंग 2. सो इथे चालेल 22 360. लक्षात घ्या मित्रांनो, जर मी एक खाली एक फिगर लिहित गेलो तर बघा माझं फक्त 1 गो मध्ये माझे सम टॅली झालेला आहे. ओके, सो दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ रायटिंग. जे मी फिगर तुम्हाला लेफ्ट अलाइनमेंटने लावलं म्हणजे एका खालोखाली एक आपली फिगर आली पाहिजे. मग ती 0 पोझिशन 10 पोझिशन 100 पोझिशन 1000 पोझिशन की ह्या ज्या पण आपल्या पोझिशन्स आहेत, ह्या पोझिशन्स आपल्या एका खालोखाली लिहिल्या गेल्या तर आपलं टोटलिंग खूप इझी होतं आणि हॅसल फ्री आणि एरर फ्री मध्ये आपलं समय टॅली होत असतं. आलं लक्षात. सो एकदा ओव्हरव्ह्यू करून घ्या मित्रांनो. काही क्युरीज असतील तर तुम्ही मला सांगू शकता किंवा मला तुम्ही पोस्ट करू शकता. आय होप फ्रेंड्स तुम्हाला ह्या सम मध्ये काय अडचणी नसतील. सो लेट स्टार्ट विथ द न्यू सम. ओके, सो लेट स्टार्ट विथ द नेक्स्ट न्यू सम, क्वेश्चन नंबर 9. सो बिफोर दॅट क्वेश्चन नंबर 9 आय विल जस्ट रब इट फॉर यू. सो तुम्ही क्वेश्चन नंबर 9 वाचायला स्टार्ट करा.
So friends, let's start reading question number 9. Following is the receipts and payments account for the Parnell Sports Cup Pune, and additional information given below to require prepare income and expenditure account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on same date. So आपलं 31st March 2019 आहे तर फायनान्शियल इयर काय आहे आपलं मित्रांनो 18-19. So receipts and payment account for the year ended 31st March 2019. आपण पहिल्यांदा रिसीट साइड बघणार आहोत. डेबिट साइडला काय आहे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणजे कॅश इन हँड 5000 रुपीज. त्याच्यानंतर टू सबस्क्रिप्शन. आता आपलं फायनान्शियल इयर काय इथे मित्रांनो 18-19. सध्या त्यांनी 16-17 दिले, 17-18 दिले आणि 18-19 असे 3 इयरचे सबस्क्रिप्शन दिले आहे. तर 16-17 2000 रुपीज, 17-18 3000 रुपीज आणि 18-19 70,000 रुपीज. म्हणजे कसं मित्रांनो 16-17 चे 2000 रुपये त्यांना 18-19 मध्ये भेटले, 17-18 चे 3000 रुपीज त्यांना 18-19 भेटले आणि 18-19 मधले 17,000 रुपीज पण त्यांना 18-19 मध्येच भेटले. सो 16-17 आणि 17-18 हे कुठले आहेत मित्रांनो प्रिव्हियस इयरचे सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन करंट इयर. सो लास्ट म्हणजे मागच्या वेळेचे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन हे त्यांना ह्या वर्षात भेटलेले आहे. या स मध्ये एक वेगळेपणा लक्षात घ्या मित्रांनो, त्यांनी 2 वर्षापूर्वीचे सुद्धा सबस्क्रिप्शन आपल्याला दिलेले आहे. सो काही खूप मोठी अशी गोष्ट नाही की आपल्याला घाबरून जायचं कारण नाही आहे. एकदम सोप्या पद्धतीने त्याचं उत्तर आहे मी तुम्हाला सम सॉल्व करताना दाखवणार आहे. पुढे टू डोनेशन्स 15,000, टू एंट्रन्स फीज 1700, लाईफ मेंबरशिप फीज, रेव्हेन्यू त्यांनी स्पेसिफिकली रेव्हेन्यू दिला आहे ते 17,000, टुर्नामेंट रिसीट 60,000. आता आपण या कशा पद्धतीने आहे ते आपल्याला जोपर्यंत दिलेलं नाही ऍडजस्टमेंट वाचत नाही तोपर्यंत त्याला मार्किंग करू नका. पुढे टू बँक ओव्हरड्राफ्ट प्रीपेड 32,000 म्हणजे 32,000 लोन त्यांनी रिपेड केलेला आहे. सॅलरीज 10,000, इलेक्ट्रिकल चार्जेस 4,000, म्युनिसिपल टॅक्सेस 2,700, परचेस ऑफ स्पोर्ट्स मटेरियल 50,000, जनरल एक्सपेन्सेस 500, बिलियर्ड एक्सपेन्सेस 3,000. बिलियर्ड एक्सपेन्सेस म्हणजे जो बिलियर्ड गेम असतो त्या रिलेटेड म्हणजे स्पोर्ट्स क्लब आहे हा म्हणून. रिपेअर्स टू ग्राउंड 500, टुर्नामेंट एक्सपेन्स 50,000, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक रिस्पेक्टिव्हली 7,000 and 14,000. म्हणजे त्यांनी कॅश ॲट बँक आणि कॅश इन हँडच्या क्लोजिंग बॅलन्स आपल्याला दिलेले आहे. ऍडजस्टमेंट काय काय मित्रांनो 50% डोनेशन्स आर फॉर बिल्डिंग फंड. म्हणजे याचा अर्थ काय होतो मित्रांनो जेवढे डोनेशनची फिगर दिली आहे त्याच्यातले 50% आपल्याला बॅलन्स शीटला कॅपिटल साइडला लिहायचं ॲज अ बिल्डिंग फंड म्हणून. ओके. दुसरं 70% ऑफ एंट्रन्स फीस शुड बी कॅपिटलाइज. म्हणजे त्यांनी जेवढी एंट्रन्स फीस दिलेली आहे आपल्याला त्याच्यातले आपल्याला 70% कॅपिटलाइज करायची आहे. नंतर सबस्क्रिप्शन ऑफ 500 फॉर द 16-17 and 1,000 फॉर 17-18 आर स्टील इन अरियर्स. म्हणजे 16-17 चे 500 रुपये आणि 17-18 चे 1000 रुपये अजून सुद्धा त्यांना भेटायचे आहे याची आपल्याला एंट्री करायची आहे. त्याच्यानंतर फॉलोइंग आर द बॅलन्सेस अपडेटेड इन द बुक्स ॲज ऑन 1/4/18. म्हणजे 1/4/18 चे जे बॅलन्स शीटचे आयटम आहे म्हणजे बिल्डिंग फंड, बँक ओव्हरड्राफ्ट, लँड, स्पोर्ट्स मटेरियल, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 17-18 आणि 16-17 चे त्यांनी दिलेले आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर 8,000 रुपीज. क्लोजिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल वॉज 8,000 ऑन विच डेप्रिसिएशन इज टू बी प्रोव्हाइडेड ॲट 12.5% पर ॲनम. तर लक्षात घ्या मित्रांनो त्यांनी क्लोजिंग स्टॉक वरती सुद्धा हे डेप्रिसिएशन घेतलेला आहे. एक नवीन मुद्दा आपल्याला बघायचा आहे. कशा पद्धतीने आपल्याला एक गोष्ट करायची आहे आपण आता शिकून घेणार आहोत. लक्षात घ्या मित्रांनो याच्यामध्ये थोडं जास्तच ऍडजस्टमेंट आहे पण घाबरून जायचं कारण नाही आहे. आपण टप्प्याटप्प्यात प्रत्येक एक ऍडजस्टमेंट करत जाणार, त्याच्या पोस्टिंग बघत जाणार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जसे त्यांनी सम मध्ये लाईन वाईज दिल्या तसं लाईन वाईज आपल्याला पोस्टिंग ह्या करायच्या आहेत. सो नथिंग टू वरी, लेट स्टार्ट विथ द सम. आय होप तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये मागचं सम ऑलरेडी लिहिलेलं आहे. आता सुद्धा तुम्ही लिहिता. ओके. सो लेट स्टार्ट विथ द सम. तोपर्यंत तुम्ही सुद्धा तुमच्या नोटबुक मध्ये आखू शकता पटापट ह्या गोष्टी.
So friends, let's start with the posting. So friends, let's start with the posting. So सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा त्यांनी काय दिलाय मित्रांनो आपल्याला, आपण रिसीट साइडने जाऊया. बॅलन्स ब्रॉट डाऊन, त्याची आपण पोस्टिंग लिहिणार नाही कारण की आपण बॅलन्स शीटच्या क्लोजिंग साइडचे फक्त आयटम लिहितो. मग सबस्क्रिप्शन, ते काय आहे आपलं इन्कम बाय सबस्क्रिप्शन. किती मित्रांनो ते 75,000. पुढे डोनेशन्स, मी सबस्क्रिप्शनला थोडी जास्त जागा सोडतो. बाय डोनेशन्स किती मित्रांनो 15,000 रुपीज. त्यानंतर डोनेशनला त्यांनी ऍडजस्टमेंट दिली का मित्रांनो, येस. पुढे बाय एंट्रन्स फीज किती मित्रांनो ती 1700 रुपये, त्याला पण त्यांनी ऍडजस्टमेंट दिलेली आहे. लाईव्ह मेंबरशिप फीज रेव्हेन्यू, सर रेव्हेन्यू म्हटलं का त्याला काही ऍडजस्टमेंट नाही. बरोबर मित्रांनो, बाय मेंबरशिप फीज किती मित्रांनो ती 17,000. आपण ते डायरेक्ट आउटर कॉलमला लिहिणार. बाय टुर्नामेंट रिसीट, त्याच्याबद्दल त्यांनी काय ऍडजस्टमेंट दिली का मित्रांनो आपल्याला, $60,000. आता मी ते इनर कॉलमला काय लिहिलं मित्रांनो, बरोबर की याच्या संदर्भातला आपल्याला एक्सपेन्सचे काय आयटम आहेत जे आपल्याला ऍडजस्ट करायचे आहेत, ते कसं मी तुम्हाला याच्यामध्ये एक्सप्लेन करणार आहे. ओके, सो ही गोष्ट तुम्ही फक्त मार्क करून ठेवा की मी टुर्नामेंट एक्सपेन्सेस हे इनर कॉलम लिहिलं आहे. त्याचं सोल्युशन मी तुम्हाला की त्याच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला लेटर वर देतो. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट त्यांनी रिपेड सांगितलाय 32,000 मित्रांनो, बरोबर. सो आपण त्याचं रिपेड म्हटलं ते पैसे दिले गेलेले आहेत तर त्या कॅपिटल फंड मध्ये त्याचा इफेक्टिव्ह, बरोबर, लोन रिपेड झालेले आहे, बरोबर. पण आपण आता काय करणार, त्यांनी बँक ओव्हरड्राफ्टचं ऑलरेडी आपल्याला ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स दिलेले आहेत, त्याच्यावरून आपण त्या गोष्टींचा अंदाज लावणार आहोत. आलं का मित्रांनो लक्षात तुमच्या. तर पुढचं आपलं त्यांनी पुढचं सेकंड आयटम काय दिलेलं आहे, सॅलरीज. सो विल स्टार्ट विथ द एक्सपेंडिचर टू सॅलरीज किती मित्रांनो 10,000. पुढे इलेक्ट्रिकल चार्जेस, सॅलरीज ऍडजस्टमेंट दिली का त्यांनी, नाही. सो आपण ते आउटर कॉलमला लिहिणार. ओके फ्रेंड्स, सेकंड वन टू इलेक्ट्रिकल चार्जेस, त्याची ऍडजस्टमेंट आहे का काही, काहीच नाही. सो मी काय करणार ते आउटर कॉलमला लिहिणार. किती ते मित्रांनो 4,000 रुपये, राईट. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल चार्जेस झालं, मग म्युनिसिपल टॅक्सेस ऍडजस्टमेंट आहे का काही, नाही. सो मी काय करणार ते पण मी आउटर कॉलमला लिहिणार. किती 2,700. पुढचं परचेस ऑफ स्पोर्ट्स मटेरियल 50,000 रुपीज, तर याला ऑलरेडी ऍडजस्टमेंट आहे स्टॉकच्या संदर्भात. तो आपण काय करणार आहे, परचेस ऑफ स्पोर्ट्स मटेरियल 50,000 मी इनर कॉलमला लिहिलं मित्रांनो. पुढे बाय जनरल एक्सपेन्सेस टू, त्याची पण काही ऍडजस्टमेंट दिलेली नाही आहे म्हणून मी ते 500 रुपये आउटर कॉलमला लिहिणार. मग बिलेड एक्सपेन्सेस, त्याचे काय काय ऍडजस्टमेंट मित्रांनो दिलेली त्यांनी, काहीच नाही. मग ते मी पण आउटर कॉलमला लिहिणार.
किती मित्रांनो ते आउटर कॉलमला 3000 रुपीज. टू रिपेअर्स टू ग्राउंड. त्यांनी काही सांगितलं का त्याच्याबद्दल आउटस्टँडिंग आहे म्हणून? असं काही नथिंग. सो आपण ते 500 कुठे लिहिणार? आउटर कॉलम. नंतर बाय टुर्नामेंट एक्सपेन्स. लक्षात घ्या मित्रांनो, इथे टुर्नामेंट रिसिप्ट 60,000 दिलेली आहे, टुर्नामेंट एक्सपेन्स 50,000 दिलेला आहे. तुम्ही टुर्नामेंट रिसिप्ट 60,000 इन्कमला लिहून टुर्नामेंट रिसिप्ट एक्सपेन्सेस हे एक्सपेंडिचरला 50,000 लिहू शकता, किंवा तुम्ही इथून सुद्धा टुर्नामेंट एक्सपेन्सेस 50,000 मायनस करू शकता. आता मी असं का लिहिलं मित्रांनो? कारण की मी एखादी टुर्नामेंट तेवढा पिरियड पुरता भरवलेली असते, ती कशी वर्षभर चालत नाही. इट इज फॉर 1 वीक और फ्यू डेज और 1 मंथ मॅक्झिमम. तर त्या केस मध्ये ही जी टुर्नामेंट होती त्याचा इन्कम म्हणजे त्यांनी कलेक्शन केले 60,000, त्याच्यासाठी खर्च गेले 50,000, तर माझं नेट इन्कम किती झालं मित्रांनो? 10,000. तो इट इज नथिंग. मी आता इथे 50,000 लिहायचे का इथे 60,000 मायनस 50,000 लिहून 10,000 नेट इन्कम दाखवायचं? तर ही पद्धत जास्त बेटर आहे लिहायला, फॉर द अंडरस्टँडिंग ऑल्सो, की माझं ऍक्च्युली खर्च इन्कम एवढं होतं, त्याच्यात मी एवढे खर्च केले, तर माझे ते किती उरले शिल्लक? 10,000 रुपये. दॅट इज 10,000 रुपीज. सो इट्स बेटर की आपण असे पण कुठले जर रिसिप्ट आणि एक्सपेन्सेस सेम आयटम आले तर आपल्याला ते एका खालो एक लिहायचे आहे. आलं लक्षात मित्रांनो? मग रिसिप्ट मायनस एक्सपेन्सेस. आलं लक्षात? आता येता कदाचित जर इथं रिसिप्ट कमी आणि एक्सपेन्सेस जास्त झाले तर तो काय झाला? लॉस झाला. तर त्या केस मध्ये आपण ते सर्व डेबिट साइडला लिहिणार आहोत. ओके. सो अशा गोष्टी तुम्हाला ऑब्झर्व करून घ्यायच्या आहेत मित्रांनो, जेव्हा तुम्ही पण सम वाचाल. म्हणून मी तुम्हाला सांगतो कुठल्याही समय आपल्याला किती वेळेस वाचायचं मित्रांनो? 2 वेळेस. कारण की अशा गोष्टी आपल्याला बारीक बारीक गोष्टी असतात पण ते आपल्या लक्षात येत नाही, म्हणून आपल्याला 2 वेळेस हे सम वाचायचं आहे. पुढचं बाय बॅलन्स कॅरी डाऊन, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. आलं लक्षात मित्रांनो? किती आहे मित्रांनो? ती 7,000, 14,000. आलं लक्षात? आता वी आर स्टार्टिंग विथ द ऍडजस्टमेंट. 50% डोनेशन्स आर फॉर बिल्डिंग फंड. सो मी काय करणार इथं? लेस 50% डोनेशन्स ट्रान्सफर फॉर बिल्डिंग फंड. किती मित्रांनो? 7,500. सो इट कम्स टू अगेन 7,500. आता याच्यामध्ये दुसरा इफेक्ट कुठे दिला पाहिजे मित्रांनो? बॅलन्स शीटला. पण एक लक्षात घ्या, जेव्हा मी बॅलन्स शीटचे आयटम बघतो तर माझ्याकडे ओपनिंग बॅलन्स किंवा काही नाही आहे, पण त्यांनी ऍडजस्टमेंट मध्ये आपल्या सर्वांचे ओपनिंग बॅलन्स दिलेले आहे जे आपल्याला आता लिहून घ्यायचे आहे. त्याच्यात त्यांनी काय काय दिलं मित्रांनो? बिल्डिंग फंडचा ओपनिंग बॅलन्स दिला तर किती आहे? 47,000. पुढे बँक ओव्हरड्राफ्ट किती मित्रांनो? तो 32,000. लँड 1,50,000. पुढे स्पोर्ट्स मटेरियल 30,000. लक्षात घ्या मित्रांनो, इथे आपल्याला स्पोर्ट्स मटेरियल ऑलरेडी दिलं आहे, पण आता जर ओपनिंग आहे स्पोर्ट्स मटेरियलचं तर एक प्रकारे काय झालं? स्टॉक झाला तो. बरोबर आहे. तर मी हा स्टॉक कुठे लिहिला आता? सांगा मला. कुठे लिहिलं मित्रांनो स्टॉक? मी आपल्याला ओपनिंग त्यांनी 30,000 रुपये ऑलरेडी दिलेला आहे, तर मी ते काय करेल? परचेस ऑफ स्पोर्ट्स मटेरियल मध्ये तुम्हाला एक मी गोष्ट एक्सप्लेन केली होती, कन्झम्पशन ऑफ स्पोर्ट्स मटेरियल. त्याचा मी फॉर्म्युला तुम्हाला लिहून दिलेला होता. त्याच्यानुसार काय होतं मित्रांनो? परचेस ऍड ओपनिंग स्टॉक लेस क्लोजिंग स्टॉक. मग इथे मी काय करेल? तो ऍड करेल. आठवतो का मित्रांनो फॉर्म्युला? ओके. सो हाऊ मच इज द ओपनिंग स्टॉक? किती होता तो? 30,000. बरोबर. पण आता इथे आपण ऑलरेडी परचेस वरती लिहिलं गेलंय, पण ऍक्च्युली फॉर्म्युला काय? ओपनिंग स्टॉक ऍड परचेस लेस क्लोजिंग स्टॉक. तर इथे ऑलरेडी आपण परचेस लिहिले, तर आपण ऍड इथे ओपनिंग स्टॉक केलेला आहे.
पुढे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर 16, 17, 2500, 17, 18 4000. आता जे आपलं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे तो कशाचा पार्ट झाला आपला बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडचा पार्ट झाला, कारण की आपल्याला पैसे घेणं बाकी आहे. मग आपण ते काय करणार, सबस्क्रिप्शन मध्ये त्याचा आपण इफेक्ट देणार. बरोबर आहे? बरोबर आहे का मित्रांनो, सांगा मला. ओके, सो हा मुद्दा आपण बाजूला ठेवूया सबस्क्रिप्शनचा, कारण की आपण त्याची प्रॉपर वर्किंग नोट बनवणार आहोत. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर इज 8000. तर मी काय करणार, त्याला ऍड करणार. फॉर द करंट इयर तर मी सांगितलंय किती मित्रांनो, ते 8000. सो इथे आउटर कॉलमला आली 78000. आता आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन म्हणजे माझं काय झालं मित्रांनो, बॅलन्स शीट ऍसेट साइड. तर मी इथे लँडचं त्यांनी डेप्रिसिएशन दिले का आपल्याला, नाही. सो मी काय करणार, इथे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन कुठलं आर्थिक वर्ष आपलं 1920, त्याचं आउटस्टँडिंग किती सांगितलं मित्रांनो, 8000 रुपीज. तर मी ते इनर कॉलमला लिहितो. आता का बरं इनर कॉलमला लिहिलं मी, कारण की मागच्या वर्षांचे पण 16, 17, 17, 18 चे आपल्याला इफेक्ट्स बघायचे आहेत, तर त्यासाठी आपण ही गोष्ट पेंडिंग ठेवली आहे. पुढे क्लोजिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल 8000 रुपीज. लक्षात घ्या मित्रांनो, इथं आपण ओपनिंग स्टॉक ऍड केला तर किती आले, 80,000 लेस क्लोजिंग स्टॉक कन्झम्पशनचा आपलं फॉर्म्युला आहे तो. क्लोजिंग स्टॉक किती मित्रांनो, 8000 रुपये. तर माझं कन्झम्पशन किती झालं, 72,000. ओके, आता इथं मी काय केलं, क्लोजिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल 8000. ऍक्च्युअली तो आउटरला लिहिला पाहिजे, पण मी तो काय इनरला लिहित आहे मित्रांनो, 8000 रुपीज. जस्ट बिकॉज त्याच्यावरती त्यांनी आपल्याला डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायला लावलेलं आहे. तर आपण पहिल्यांदा काय इफेक्ट घेतला, फक्त कन्झम्पशन काढलं. इथं मी काय तरी माझं हे कन्झम्पशन ऑफ स्पोर्ट्स मटेरियल, इथे मी शॉर्टकट लिहित आहे जागेच्या अभावी, मी पूर्ण लिहायचं आहे. सो कन्झम्पशन ऑफ स्पोर्ट्स मटेरियल किती आलं उत्तर, हे 72,000. तर आपण फॉर्मॅट नुसार ओपनिंग स्टॉक ऍड परचेसेस लेस क्लोजिंग स्टॉक, आणि क्लोजिंग स्टॉक आपण बॅलन्स शीटच्या ऍसेटला घेतला. पण आता या क्लोजिंग स्टॉक वर त्यांनी डेप्रिसिएशन घ्यायला लावलंय. किती घ्यायला लावलं मित्रांनो, 12.5%. तुम्ही काय करणार, याच्यात लेस डेप्रिसिएशन 12.5%. बरोबर आहे मित्रांनो. आता जर मी 12.5% डेप्रिसिएशन मला घ्यायचंय मित्रांनो, तर मी ते किती घेईल, 1000 रुपीज. कसं, 8000 इंटू 12.5% म्हणजे 12.5 डिवायडेड बाय 100 इंटू 12 मंथ्स डिवायडेड बाय 12. आता लक्षात घ्या मित्रांनो, इथं आपण पूर्ण वर्षभरासाठी डेप्रिसिएशन चार्ज करतोय, कारण की त्यांनी आपल्याला किती कधी घेतलं काय घेतलं आपल्याला माहित नाही आहे. सो वी आर अझ्युमिंग इट की पूर्ण वर्षभरासाठी डेप्रिसिएशन आहे. तर 8000 च्या 12.5% किती आलं मित्रांनो, 1000 रुपीज. सो माझं इथे आलं आउटर कॉलम 7000, आणि इथं पण मी काय केलं, टू डेप्रिसिएशन कशावरती, स्पोर्ट्स मटेरियल. बरोबर आहे मित्रांनो, किती येते, 1000 रुपीज. आता दुसरं काही डेप्रिसिएशन आहे का, नाही. सो वी आर रायटिंग इट ऑन द आउटर कॉलम. ओके, सो आता आपली एक महत्वाची कुठली ऍडजस्टमेंट राहिली मित्रांनो, बघा तर तुम्ही. फर्स्ट रीएडजस्टमेंट जस्ट बिकॉज, कारण की पहिले 3 पॉइंट्स आपण हे पेंडिंग ठेवले होते. तो 50% डोनेशनचा बिल्डिंग फंडचा इफेक्ट आपण दिला. सेकंड वन 7% एंट्रन्स फीस शुड बी कॅपिटलाइज. सो आपण काय केलं, लेस 70% एंट्रन्स फीज कॅपिटलाइज. बरोबर. तो 1700 रुपये ते 70% किती आलं मित्रांनो, सांगा.
किती आलं 1190 बरोबर. जर आपले टेबल्स नसतील तर आपले आन्सर खूप फास्ट येईल. किती उरतात उत्तर 510. सो एंट्रन्स फंड काय करणार आपण कशात ऍड करतो कॅपिटल फंड मध्ये. आता कॅपिटल फंडचा ओपनिंग बॅलन्स आपल्याला माहिती आहे का त्याने दिलंय का नाही तर तो आपल्याला काढायचा आहे पण आपण त्याच्यात ऍड काय करणार एंट्रन्स फीस किती 1190. पुढचं सबस्क्रिप्शन 500 फॉर द इयर 16-17 and 1000 for 17-18 आर स्टील इन आरियर्स. लक्षात घ्या मित्रांनो ज्या त्यांनी आपल्याला 1-4-18 चे बॅलन्सेस दिले होते जस्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी दाखवतो आहे जस्ट बिकॉज ऑफ द स्पेस कन्स्ट्रेंट. जर मी माझं सबस्क्रिप्शन अकाउंट काढलं मी नंतर तुम्हाला ते काढून दाखवणार आहे फक्त फॉर द सेक ऑफ ऍडजस्टमेंट सांगतो तुम्हाला की 1-4-18 चे जेव्हा बॅलन्सेस होते तेव्हा 16-17 चं माझं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती होतं मित्रांनो 2500 रुपीज. 17-18 चं किती होतं मित्रांनो 4000 रुपीज बरोबर. म्हणजे टोटल किती होतं ओपनिंग बॅलन्सला 6500 रुपीज. त्यांनी काय सांगितलं की सबस्क्रिप्शन मध्ये 16-17 ला आउटस्टँडिंग अजून सुद्धा किती राहिलं 500 रुपये आणि 17-18 साठी किती राहिलं 1000 रुपये. म्हणजे आपल्याला जर 1000 रुपये आउटस्टँडिंग आहे तर माझे वर्षभरात रिसिव्ड किती झाले 2500 मायनस 500 2000 रुपीज. अशी आपण बॅलन्सिंग फिगर काढली 4000 मायनस 1000 3000 रुपीज सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन करंट इयर. Subscription received in 18-19. Subscription received in 18-19. ओके 3000 आणि 5000 आपल्याला या वर्षात रिसिव्ड झालेले आहेत मित्रांनो. काय झालेले आहे रिसिव्ड झालेले आहेत. तर 500 आणि 1000 माझे आउटस्टँडिंग आहे तर मी काय करणार इथे 16-17 तर मी इथे लिहिताना कसं लिहिलं मित्रांनो पहिल्यांदा 16-17 मग 17-18 मग 18-19 चे 8000 रुपीज होते. इथे चेंज करायचं राहून गेला मित्रांनो आपल्याकडून सॉरी फॉर दॅट. म्हणजे आत्ता लक्षात आली ही गोष्ट. सो आय विल चेंज द पेन सो मी थोडं डार्क पद्धतीने लिहू शकतो मित्रांनो तुम्हाला ती विजिबल होईल. 16-17 17-18 18-19 लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही सिक्वेन्स जरी चेंज केली तरी फरक पडत नाही बट फॉर द सेक ऑफ प्रेझेंटेशन चांगलं दिसलं पाहिजे म्हणून आपण 500 रुपीज इथे आउटरला लिहिणार इनरला लिहिणार 1000 रुपीज आपण इनरला लिहिणार आणि 18-19 चे किती होते मित्रांनो आपले आउटस्टँडिंग 8000 रुपीज. तर सर्व आपण आउटरला किती लिहिणार 9500. हे तुमच्या सक्त समजवण्यासाठी मी इथे लिहिलेलं होतं. लक्षात घ्या मित्रांनो त्यांनी काय सांगितलं आपल्याला ऍडजस्टमेंटला की 16-17 चा त्यांनी आपल्याला ओपनिंग बॅलन्स दिला होता 2500 रुपये. त्यांनी सांगितलं की ऍरियर्स मध्ये अजून सुद्धा 16-17 चे 500 रुपीज आहे. म्हणजे त्यांनी ओपनिंग दिला क्लोजिंग दिला मग मधलं काय झालं एक प्रकारे आपल्यासाठी रिसिव्ड ड्युरिंग द इयर. सेम विथ द 17-18 ओपनिंग 4000 क्लोजिंग 1000 त्यांनी दोघं बॅलन्स दिलेले होते. तर आपल्याला रिसिव्ड ड्युरिंग द इयर 3000 ते आपल्याला समजून घ्यायचं आहे मित्रांनो की हा हिडन ऍडजस्टमेंट आहे इम्प्लाइड ऍडजस्टमेंट आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो कुठल्याही समय आपल्याला किती वेळेस वाचायचं आहे 2 वेळेस वाचायचं आहे. लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला एकदम जरी नाही कळलं तरी जशी जशी आपली समची प्रॅक्टिस होत जाईल तशा तशा गोष्टी तुम्हाला कळत जातील. आपलं एकच सोल्युशन आहे याच्यावरती की जास्तीत जास्त आपल्याला ही प्रॅक्टिस करायची आहे. ओके पुढचं आता अजून आपण बाकीचे लिहिलं त्याच्यात एक गोष्ट आपली राहिली होती बघा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मधली रिसिप्ट्स अँड पेमेंट्स अकाउंट मधली सॉरी की बँक ओव्हरड्राफ्ट प्रीपेड होता मित्रांनो. तर काय लिहिलं मी इथे बँक ओव्हरड्राफ्ट रिपेड किती मित्रांनो 32000. सो माझं बॅलन्सिंगला फिगर आली 0. ओके जेव्हा मी तुम्हाला ही गोष्ट अशी लिहून देत आहे मित्रांनो की बँक ओव्हरड्राफ्ट 0 आहे. आता मी प्रेझेंटेशन हे तुमच्यासाठी काय लिहिलं कारण की तुम्हाला ऍडजस्टमेंट कळली पाहिजे. पण एखादी गोष्ट जर मला भेटली माझी लोन होतं ते 0 होऊन गेले तर मग आतापर्यंतच्या समज असं आपण कधी शिकलो होतो का जे मी लोन रिपे करून टाकले ते बॅलन्स शीटला लिहिणार आहे.
बॅलन्स शीटचा अर्थ काय होतो, बॅलन्स शीट ॲज ऑन डेट 31/3/2019. पण तुम्हाला समजण्यासाठी मी इथे लिहिलेलं आहे. ओके, हे तुम्हाला समजलं पाहिजे की 32,000चा इफेक्ट आपण कसा द्यायला पाहिजे होता. सो आपल्याला याला काय करायचंय, पुसायचं आणि वर्किंग नोट मध्ये आपल्याला ही गोष्ट लिहायची आहे. आलं लक्षात मित्रांनो. फॉर द सेक ऑफ युअर अंडरस्टँडिंग, तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला इथे इफेक्ट सोडून दाखवलेले आहे की याचं नक्की इम्पॅक्ट कसं काय झालं, की बँक ओव्हरड्राफ्ट 0 का झालं, कारण की ओपनिंग 32,000 होते. वर्षभरात प्रीपेड जर तुम्ही पेमेंटचं फर्स्ट पॉईंट बघितला तो बँक ओव्हरड्राफ्ट प्रीपेड 32,000 आहे. म्हणजे जर 32,000 ओपनिंग होतं त्याच्यात मी 32,000 जर पेड केले तर माझं लोन उरलं का, 0. आणि बॅलन्स शीटला आपण कधी 0 लिहितो का, कधीच नाही. सो ही गोष्ट आपल्याला पुसायची आहे. फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी गोष्ट लिहिलेली आहे मित्रांनो. लक्षात राहू द्या की अशा ज्या हिडन ऍडजस्टमेंट आहे त्याचा काय इम्पॅक्ट होतो मी तुम्हाला आता इथे फक्त या सम मध्ये एक्सप्लेन केलेला आहे मित्रांनो. ओके, तर आता आपल्याला कुठली गोष्ट राहिली, एक महत्त्वाची गोष्ट राहिली ती म्हणजे मला कॅपिटल फंड किती आहे ते मला माहिती नाही. कॅपिटल फंड किती आहे मला माहिती नाही, बरोबर. आणि आपलं 50% डोनेशनचं पण इथे ऍडजस्टमेंट राहिली. ऍड 50% डोनेशन्स फॉर बिल्डिंग फंड किती मित्रांनो, 7,500. सो टोटल पेमेंट किती आले, 54,500. आता बघा मित्रांनो, कॅपिटल फंड मध्ये एंट्रन्स फीज ऍड केली आहे, बरोबर. त्याच्यानंतर मला अजून काय ऍड करायचं आहे, ते काय ऍड करायचं आहे का सांगा मला. इज एनिथिंग लेफ्ट फॉर दिस, नथिंग. आपल्याला इथे इन्कम अँड एक्सपेंडिचर कॅल्क्युलेट करायचं आहे, सॉरी सरप्लस और डेफिसिट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याच्यानंतर आपण ते बॅलन्स शीट वरती येणार आहोत. आता मी तुम्हाला कॅपिटल फंडची जी फिगर आहे आपल्याला कशी काढायची, आपल्याला आता याच्यात सम मधून शोधून काढायची आहे, बरोबर. ते कशा पद्धतीने शोधायची मी तुम्हाला आता काढून दाखवतो. बघा मित्रांनो, त्यांनी आपल्याला ना जे 1 एप्रिल 2018 चे बॅलन्सेस दिले होते त्याचं मी तुम्हाला इथे मांडणी करून दाखवतो. आम्ही थोडस इथे पुसत आहे कारण की तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून मित्रांनो. ओके, सो प्लीज बेअर विथ मी. इथे मी थोडसे वरती लिहित आहे म्हणजे मला इथे थोडशा पद्धतीने तुम्हाला समजवता येईल. सॉरी फॉर दिस मित्रांनो, बट काय करतात तर जागेची थोडी कमतरता आहे. सो ओके फ्रेंड्स, आता मी हे सर्व पुसल्यानंतर पण मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवू शकलो असतो तुम्हाला. पण काय मित्रांनो, एकाच वेळेस जर तुम्हाला सर्व गोष्टी इथे दिसल्या तर ते तुमच्या अंडरस्टँडिंग साठी सोपं राहील. सो मी तुम्हाला एका खाली खेळ लिहून दाखवत आहे. ते आपल्याला ज्यांनी 1 एप्रिल 18 चे बॅलन्सेस दिलेत बघा मित्रांनो ऑलरेडी सम मध्ये, तर तुमच्या लक्षात येत असेल तर आपण जे फायनल अकाउंटचे 11वीला सम सॉल्व्ह केला किंवा 12वीला पण आपण काही जे फर्स्ट चॅप्टरला सम सॉल्व्ह केले, काही काही केसेस मध्ये आपल्याला ओपनिंग बॅलन्स देऊन टाकायची आणि कॅपिटल अकाउंटची बॅलन्सिंग फिगर आपल्याला काढायला लागायची. त्याच पद्धतीने त्यांनी आपल्याला 1 एप्रिल 18 चे ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे. त्याच्यावर आपल्याला काय करायचं मित्रांनो, कॅपिटल फंडची बॅलन्सिंग फिगर आपल्याला काढायची आहे ओपनिंगची. तर कशी बघा, आपण आता 1/4/18 चं जर बॅलन्स शीट मांडलं तर त्यांनी काय दिले मित्रांनो, बिल्डिंग फंड किती दिलाय मित्रांनो, 47,000. पुढे काय दिले, बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट किती दिलाय मित्रांनो, 32,000. हे बघा, बिल्डिंग फंड 47,000, बँक ओव्हरड्राफ्ट 32,000. हे दोघं लायबिलिटी साइड आहे म्हणून. पुढे त्यांनी काय दिले, ऍसेट साइडला लँड किती दिले मित्रांनो, 1,50,000. स्पोर्ट्स मटेरियल किती दिले मित्रांनो,
30,000. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 16, 17, 17, 18 किती सांगितलं आउटस्टँडिंग त्यांनी 2,500 4,000 म्हणजे आउटर कॉलम आले 6,500. ओके फ्रेंड्स, तो ओपनिंगचे जर मला बॅलन्सेस भेटले आहे तर मी काय करणार, कॅपिटल काढण्यासाठी पहिले असेटचे टोटल घेणार किती 1,50,000 प्लस 30,000 1,80,000. सो इथे टोटल 1 कम्स टू 1,86,500. आता इथे माझी टोटल आहे काय 186,500. बरोबर आहे मित्रांनो. तर माझं इथे जी बॅलन्सिंग फिगर येईल ती काय येईल कॅपिटल फंड. किती येईल ती बॅलन्सिंग फिगर किती आहे मित्रांनो 1,86,500 मायनस 47,000 मायनस 32,000. So it comes as 1,12,500 rupees. It's a balancing figure. So this is our main important working note number 1. इथे मी लिहिलं वर्किंग नोट नंबर 1 किती मित्रांनो हे 1,12,500. आलं लक्षात मित्रांनो. आय होप दिस इज क्लिअर विथ यू की जर आपल्याला जर डायरेक्ट फिगर त्यांनी आतापर्यंत आपण समजले डायरेक्ट फिगर बघितली, या सममध्ये कॅपिटल फंड बॅलन्सिंग फिगर म्हणून आपल्याला काढायचं होतं. तर म्हणून मी गोष्ट परत रिपीट करतो मित्रांनो की आपल्याला सम हे 2 वेळेस वाचायचं आहे. म्हणजे अशा छोट्या ऍडजस्टमेंट होत्या हे आपल्याला कधी क्लिअर होतील, अशा वेळेस क्लिअर होतील की ज्यावेळेस आपण सम शांततेने वाचू, नाही तर आपल्याकडून घाई गडबडीमध्ये मित्रांनो चुका होऊ शकतात. ओके, सो लेट्स. आता काही उरलंय का क्वेश्चन मध्ये मित्रांनो? काहीच नाही. तर आपलं काय काम उरलं आता फक्त सम टॅली करायचं. तर पहिले आपण इन्कम साइड ऍज युजुअल पहिल्यांदा टोटल घेणार 78,000 7,500 510 17,000 10,000. सो कशी टोटल घेणार एका खाली एक 0 0 0 0 0 0 0 1 0 0 1 0 5 5 10 0 0 10 1 8 plus 1 9 7 16 7 23 3 remain 2 7 plus 2 9 9 plus 1 10 plus 1 11. So 11301 0. ओके फ्रेंड्स, ही झाली माझी काय झाली इन्कम साइडची टोटल झाली. आता मला एक्सपेन्स साइडची टोटल काढायची आहे. हे लक्षात घ्या रफ कॅल्क्युलेशन आहे. इथे 0 0 0 0 0 0 तुम्हाला हे पेन्सिलने करायचं आहे कारण की तुम्हाला नंतर ते खोडायचं पण आहे. 0 0 0 0 0 0 0. माझ्याकडे ऑपॉर्च्युनिटी आहे की मी इथे रफ करू शकतो, तुम्ही करू शकत नाही. 0 0 7 5 12 5 17 1 5 2 7 9 12 13 2 7 9. सो काय मोठा आहे मित्रांनो इन्कम का एक्सपेंडिचर इन्कम. सो माझं इथे काय आलं आता 2 सरप्लस मी ब्रॅकेट मध्ये काय लिहिणार एक्सेस ऑफ इन्कम और एक्सपेंडिचर. सो मी काय करणार 113,010 मायनस 93,700. सो 0 1 3 9 1 19310. सो मी इथे काय लिहिलं मित्रांनो 19310. सो माझी टोटल किती येते मित्रांनो इथे 113,010 113,010 ऑलरेडी आपण लिहिलेलं आहे. हे सर्व झाल्यानंतर आपल्याला काय करायचं मित्रांनो लगेच तुम्ही पेन्सिलने लिहिलं आहे म्हणून तुम्हाला ते लगेच इथे खोडायचं आहे. काय लगेच खोडायचं आहे मित्रांनो कारण की नंतर घाई गडबडीत आपल्याकडून ते राहून जाऊ शकतं. सो माझं इथं किती होतं 19310. सो मी इथं काय करणार ऍड काय करणार सरप्लस किती 19310. ओके, सो मला ऍड करायचं आहे 0 0 0 0 9 1 0 1 5 plus 1 6 7 0 1 3 plus 1 4 9 13 plus 1 plus 1 2 plus 1 3 1 3 3 triple
0. ओके मित्रांनो, येते लक्षात ही गोष्ट. पुढे बिल्डिंग फंड किती मित्रांनो 54,500. आता आपण ऍसेट साइडचा आता बघा कुठलं काही राहिले का आपल्याला आउटर कॉलम इनर कॉलम घ्यायचं. सो नाही आपण काय करणार आता टोटल घेणार. बरोबर मित्रांनो. 0 0 0 0 0 0 0 5 5 3 plus 4 7 13 plus 5 18 187 500. Let's take the total of this side. 0 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 5 5 7 plus 4 11 plus 9 20 7 27 raised to the 2 2 3 8 8 आणि 8 1. So it comes to 187,500. I hope this answer tallies with the sum. Yes. So लक्षात घ्या मित्रांनो, परत एकदा रिपीट करतो की मी जेव्हा पण सुद्धा टोटल घेतो माझं फक्त 1 गो मध्ये टॅली होतं. का 1 गो मध्ये टॅली होतं? कारण की मी एका खालोखाल एक फिगर लिहित असतो. ओके, फॉर युअर अंडरस्टँडिंग मध्ये मी वर्किंग नोट इथे लिहिलेली आहे रफ मध्ये, पण तुम्हाला ती फेअर मध्ये लिहायची आहे. आलं लक्षात मित्रांनो. जस्ट बिकॉज ऑफ द स्पेस कंट्रेंट. आणि मी परत जरी लिहिलं तर तुम्हाला हे सोल्युशन बघताना एका पेज वरती दिसलं पाहिजे, एकाच वेळेस सर्व दिसलं पाहिजे, म्हणून मी शॉर्टकट स्पेसेस मध्ये या गोष्टी लिहिलेल्या आहेत. सो इट इज द वर्किंग नोट नंबर 1. तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही डेप्रिसिएशनची वर्किंग नोट नंबर 2 लिहू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला परचेस ऑफ स्पोर्ट्स मटेरियल जर डायरेक्ट कन्झम्पशन लिहायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही वर्किंग नोट 3 लिहू शकता. तिथे सुद्धा तुम्ही फॉर्म्युला डायरेक्ट लिहू शकता किंवा डायरेक्ट आन्सर मध्ये सुद्धा लिहिलं तरी चालणार आहे. सो आणि वर्किंग नोट नंबर 4 बँक ओव्हरड्राफ्ट जे आपलं आपण 0 लिहिलेलं आहे त्याची सुद्धा तुम्ही वर्किंग नोट नंबर 4 देऊ शकता. ओके, सो कन्सिडरिंग दिस पॉइंट ऑफ तुमचे जे काही क्युरीज असतील, सॉरी म्हणजे कन्सिडरिंग दिस पॉइंट ऑफ ऑल तुमचे जे फिगर्स आहेत, त्याच्यानंतर तुमचे जे हेड्स आहेत, त्याच्यात जर तुम्हाला काही अडचण असतील तुम्ही डेफिनेटली मला परत एकदा विचारू शकता. परत एकदा करून तुम्ही गो थ्रू करा आणि काय असतील तर मला नोट डाऊन करा आणि मला विचारा. सो आय होप फ्रेंड्स तुम्हाला ही गोष्ट कळलेली असेल. मी अजून सुद्धा तुम्हाला होमवर्क देत नाही आहे कारण की आपला अजून सुद्धा काही कन्सेप्ट काही हिडन ऍडजस्टमेंट अजून आपल्याला शिकायचे आहेत. सो टिल दॅट टाइम मी तुमचे मॅक्झिमम सम स्वतः सॉल्व्ह करून घेणार आहे. त्याच्यानंतर आपण होमवर्क क्लास स्टार्ट करणार आहोत. याच्या आज तुमचे जे 4th लेक्चर मध्ये जर तुम्हाला काही क्युरी असतील तुम्ही मला कॉल, व्हॉट्सअप किंवा SMS करू शकता. युट्यूबच्या क्युरी बॉक्स मध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या ज्या पण क्युरीज आहे ह्या पोस्ट करू शकता. विदिन 24 आवर्स तुम्हाला तुमच्या क्युरीचे सोल्युशन हे प्रोव्हाइड केलं जाईल. आय होप यू लाईक द लेक्चर. जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर जरूर एनलाइटन अकॅडमीच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणखी जेव्हा पण आम्ही कोणी नवीन तिथे लेक्चर अपलोड करतो तुम्हाला बाय डिफॉल्ट त्याची इंटिमेशन ही येणार आहे. सो आय होप तुम्हाला लेक्चर आवडलं असेल. ऑन दिस नोट आय विल टेक युअर लीव. टेक केअर. बाय बाय.